जी के टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये 15 जानेवारी रोजी जी बॅच चालू झाली होती, त्यांचा पूर्ण कोर्स कंप्लीट झालेला आहे. तर आता त्यांचे लास्ट 1 ते 2 दिवस राहिलेले आहेत. तर पूर्ण त्यांचे प्रॅक्टिकल एक्झाम चालू आहे. यांना हे जे मशिनी आहेत, फ्रिज, एसी, वॉशिंग मशीन ह्याच्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम दिलेला आहे आणि तो प्रॉब्लेम त्यांना सॉल्व्ह करण्यासाठी आपण इथं त्यांना हे टास्क दिलेले आहेत. त्यांची ही परीक्षा घेतली जात आहे. तर त्या परीक्षेमध्ये आता त्यांचा फीडबॅक घेऊया आपण, की हे जे त्यांना चेकिंगसाठी दिलेलं आहे, त्याच्यामध्ये ते कशा पद्धतीने चेक करतायत. तर आपण एकाला विचारूया, की ह्याचं जे ट्रेनिंग दिले जाते किंवा त्यांना आता जे प्रॉब्लेम शॉर्ट आउट करायला दिलेले आहे, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? सांगा. फ्रीज चेक केला, फ्रीज पूर्णपणे बंद होता. हां. त्यानंतर मी थर्मोस्टेट चेक केलं, रिले ओईल पीच चेक केलं. हं. त्यामध्ये रिले ओईल पीचचा प्रॉब्लेम निघाला. मग ओईल पीच चेंज केला, त्यानंतर फ्रीज चालू झाले. चालू झालं ना? हो, आणि रेटेड करंट पण व्यवस्थित घेतलंय. किती घेतो रेटेड करंट? 3 ते 4, 0.3 म्हणजे ते 4. करंट ओके आहे याचा ओके, कॉम्प्रेसरचा. ओके. कॉम्प्रेसर बाकी ओके. कंडेन्सर सगळं चेक केलं? हो, चेक केलं सर. सगळं ओके आहे का? ओके सर्व. ठीक. तर मित्रांनो, तुम्हाला जी के टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये फ्रीज, एसी, वॉशिंग मशीन रिपेअरिंगचा कोर्स करून जर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर दिलेल्या नंबरवरती लगेचच कॉल करा आणि आपलं ॲडमिशन कन्फर्म करा.